अजित पवार यांची राजकीय कहाणी सहकारी संस्थांपासून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली पदांपर्यंत पोहोचण्याची आहे. त्यांच्या प्रवासाचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. सुरुवात आणि शिक्षण. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगरच्या देवलाली प्रवरा येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण तेथेच पूर्ण केले. परंतु वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना महाविद्यालयामध्येच सोडावे लागले. राजकारणात प्रवेश. 1982 ते 1991. त्यांनी आपले काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1982 मध्ये एका सहकारी साखर कारखान्याचे बोर्ड सदस्य म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले, जिथे त्यांनी पुढील 16 वर्ष काम केले. संसदीय आणि विधानसभा कारकीर्द. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. परंतु शरद पवारांसाठी त्यांनी आपली जागा सोडली. त्याच वर्षी 1991 ते बारामतीतून आमदार झाले आणि तेव्हापासून 2026 पर्यंत ते सलग 9 वेळा या जागेवरून जिंकत आले आहेत. मंत्रालय आणि सत्ता. 1991 ते 2019. मंत्रालय आणि सत्ता 0. त्यांनी कृषी, ऊर्जा, सिंचन आणि जलसंपदा यांसारखी महत्त्वपूर्ण खाती सांभाळली. 0. अजित पवार 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले, जो एक विक्रम आहे. मोठे बंड आणि पक्ष विभाजन. 2019 मध्ये त्यांनी भाजपसोबत मिळून अचानक सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, जे सरकार केवळ 80 तास टिकले. 0. जुलै 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP मध्ये मोठे बंड केले आणि 32 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. 0. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह त्यांना दिले. अंतिम काळ. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये एका विमान अपघातात प्लेन क्रॅश त्यांचे दुःखद निधन झाले. आपल्या मृत्यूच्या वेळी ते महाराष्ट्राचे